धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मध्यरात्री अचानक एका बंगल्यातून ओरडण्याचा आवाज गजरला। मदत मदत करा, कोणीतरी या। लोकांच्या अंगावर काटा आला। कोणीतरी ओरडलंय, पण कुठून? आत काय घडलंय काही दिसत नव्हतं। फक्त अंधार आणि घाबरटलेले घरांचे सावट। राजमाता हॉकिंग परिसरात प्रभात हॉटेल जवळील जुन्या बंगल्यात सेवानिवृत्त शिक्षिका सविता लडकत, नाव बदललेले, शांतपणे झोपल्या होत्या। रात्र गडत होती। फक्त वाऱ्याचा नाद, दूरवर कुत्र्याचे भुंकणे आणि विजांचा हलका कडकडाट ऐकू येत होता। खिडकीच्या पट्टीत अचानक सावल्या हलल्या, लोखंडी सळ्या वाकल्या। खिडकी हळूहळू उघडली आणि दोन अनोळखी मास्क घातलेल्या व्यक्ती आत शिरले। सविता लडकत घाबरल्या नाही। त्यांनी हळूहळू उठून बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला। त्यांचे हात थरथरत होते, पण डोळ्यात ठामपणा होता। बाहेर कामगार महिला आणि तिचा मुलगा जागे झाले। कोणी आत आहे, थांब रे, ती ओरडली। एका चोराने संतापून दगड उचलला आणि त्यांच्याकडे फेकला। मुलगा किंचाळला, आई। परिसरात गोंधळ, आरडाओरडा, धुडकीचा आवाज। अंधारात सगळं घडत होतं। सविता लडकत घाबरल्याशिवाय फोन उचलला। त्यांनी मुलींना कॉल केला, नातेवाईकांना माहिती दिली आणि लगेच पोलिसांना कॉल केला। माझ्या घरी चोर आले आहेत, लगेच या। बंगल्याभोवती अंधारात सावल्यांची हालचाली चालू होत्या। चोर घरभर धावत होते, कपाटे उघडत, सगळं उलथून टाकत। काहीही मिळालं नाही। एक चोर खिडकीतून आत शिरला, दुसरा मागच्या बाजूला हलत होता। काही क्षणात सावल्या घरातच दिसत होत्या, पण त्याला काहीही मिळाले नाही। सविता लडकत यांनी हळूहळू बेडरूम उघडली आणि घरात एकटक पाहायला सुरुवात केली आणि त्या क्षणी चोर काहीच न करता धावत बाहेर गेले। बाहेर पोलीस गाड्या धावत होत्या। सायरनचा आवाज परिसरभर पसरला। चोर घाबरले। काहीही मिळवता न आल्यामुळे त्यांनी पळ काढला। एक मागच्या खिडकीतून आणि दुसरा बाहेरून अंधारात निघून गेला। घरात पडलेली खिडकी, तुटलेली सळ्या, उघडलेली कपाटे, सगळं लडकत मॅडमच्या धैर्यामुळे वाचलं। त्या फक्त म्हणाल्या की ते पडून गेले। बाहेर कामगार महिला आणि तिचा मुलगा अजून धुडूक उडवत होते, पण आत सुरक्षिततेचा थोडासा श्वास घेऊ लागले। रात्र संपली नाही। शहराच्या काही भागात अजून सावल्या फिरत होत्या, पण त्या घरात स्थैर्य, संयम आणि वेळेवर निर्णय यामुळे एक भयानक घटना टळली। 20 ते 25 मिनिटांचा संघर्ष संपला। 2 चोर विरुद्ध एक धैर्यवान महिला आणि एक नजरेने सतर्क शिक्षिका। भीतीवर मात करून त्यांनी आपली सुरक्षा वाचवली। लडकत मॅडम वाचल्या, पण उद्या कोणाला माहीत आपलं घर सुरक्षित आहे का नाही, ही भीती अजूनही शहराच्या कोपऱ्यात फिरत होती। रात्रीचा अंधार, थरारक सावल्या, चोरांचा गोंधळ, आरडाओरडा, सायरनचा आवाज, या सर्वांच्या मिश्रणातून एक गोष्ट स्पष्ट होते, धैर्य आणि सतर्कता हीच खरी सुरक्षा आहे। लडकत मॅडमने धैर्य दाखवले, पण भीतीचा अनुभव शहरभर पसरण्यास कारणीभूत ठरला। नागरिकांनी जागरूक राहणे आणि रात्रीची सुरक्षा वाढवणे गरजेचे ठरले। रात्र संपली तरी त्या रात्रीचा थरारक अनुभवाची आठवण लडकत मॅडम आणि कामगार महिलेच्या मनात कायम राहिली। शहराच्या गल्लीतील अंधारात अजूनही काही सावल्या फिरत होत्या, पण त्या घरात धैर्य आणि धाडसाने रात्रीचे भय हरवले होते। आज लडकत मॅडम सुरक्षित आहेत, पण ही कथा लोकांना सतर्क करायला भाग पाडते, कारण अंधारात काहीही घडू शकते आणि त्यावेळी तुमचं धैर्यच तुमची खरी शक्ती ठरते।